कानेगावचे शेतकरी त्या वाडीला खुळवाडी या नावाने ओळखत होते. त्या वाडीचं नाव खुळवाडी. तेथील लोकांचं आडनाव खुळे. त्यांचा देव खुळोबा. यामुळं त्यांच्या खुळेपणाला मजबुती आली होती. त्या वाडीवर जे काही घडेल, त्या वाडीचे लोक जे काही करतील, ते सारं खुळेपणाचं लक्षण आहे अशी गावकऱ्यांची खात्री होती. आज खुळोबाच्या देवळात जमलेल्या गर्दीत बैत्यासाठी आलेला बाळकू जोशी उभा होता. तो त्यांच्या खुळेपणावरती गंभीर मुद्रा करून पाहत होता, ऐकत होता. ती पोरगी रडत होती. आयाबाया आपली मुलं काखेत घेऊन त्या पोरीला पाहत होत्या. लहान मुलं आयांच्या निर्या धरून पुढं घुसत होती. तरुण बाजूला उभे होते. म्हातारे त्या पोरीला विचारत होते. ती रडत रडत आजूबाजूला शोधक दृष्टीने पाहत होती. तिच्या फाटक्या झबल्यातून तिचं गोरं अंग दिसत होतं. तिचे कुरळे केस वाड्याने उडत होते. टपोऱ्या डोळ्यातून आलेले आसू तिच्या गालावर थबकलेले होते आणि सूर्याचे किरण पडून ते हिऱ्यांप्रमाणे चमकत होते. तिच्या नोकदार नाक लाल होऊन तिची चिंचोळी हनुवटी कापत होती. तिला दुःखाच्या उर्मी येऊन तिचे रेखीव ओठ थरथरत होते. ती आपले केस मागं सारीत दिनवाना चेहरा करून सर्वांकडे पाहत होती. तिची नजर शेकडो अंतःकरणात घर करीत होती आणि त्यांना मायेचा पाझर फोडीत होती. बोला, काय करायचं त्या पोरीचं? सखोबा खुळ्यानं विचार करून सर्व लोकांना उद्देशून प्रश्न केला. मग तुम्हीच सांगा, खाशाबानं मान डोलवीत परत प्रश्न केला. मग असं करूया, आजपासनं ही पोर आपल्या गावची लेक समजूया ने तिला सांभाळूया. सखोबानं सर्वांकडं हुकमी नजर फिरवीत सांगितलं. हे ऐकून सर्वांनी आनंद व्यक्त केला. पण उशीर आपल्या घोड्याचं टाळकं थोपाटीत उभा असलेला जोशी त्या घोड्याचा लगाम काखेत अडकावून पुढे येऊन म्हणाला, अहो, पण ही कुणाची, हिची जात कोण, याचा विचार केलात का? त्यावर सखोबा शांतपणे म्हणला, त्याला मुद्दाच नाही आणि त्या वाचून जात ठरविता येत नाही. शिवाय आज ती आसमानी गावलीया, ती आमचीच आहे. जोशाचा नाईलाज झाला. तो खालचा ओठ उलटा करून पुटपुटला. पहा बुवा, आम्हाला काय करायचं आहे? तुम्ही हिचं आज नाव ठेवा. खाशाबा विचार करून म्हणले. त्याला सखोबानं पाठिंबा दिला, परंतु बाळकू भडकला. त्याला तो प्रस्ताव म्हणजे शुद्ध खुळेपणाच वाटला. 10 वर्षाच्या पोरीचं नाव आज ठेवा म्हणणारे हे खरोखरच खुळे आहेत आणि त्याची पुन्हा खात्री झाली. तो चिडून म्हणाला, अहो, या 10 वर्षाच्या पोरीचं नाव आज कसं ठेवायचं? त्याच्या. खाशाबा खुळ्या कपाळावर आटे आणून म्हणाला, ही आज जन्मली असं तुम्ही समजा. 10 वर्ष विचारात घेऊ नका. हा भयंकर सल्ला ऐकून जोशी गार पडला. तो काहीतरी बोलणार, तोच सखोबा खुळा म्हणाला, आणि तुम्ही आपलं बैत्यापुरतं काम करा, बाकीचं आम्ही बघतो. जोशीची मतिगुंग झाली. त्यानं पंचांग सोडलं, विचार केला आणि त्या पोरीचं नाव मंजुळा असं जाहीर केलं आणि सर्वांना आनंद झाला. सखोबानं उडीच मारली. मंजुळेचा हात धरून त्यानं तिला अंगणात आणली आणि आपल्या चिल्लू-पिल्लू या दोघा लेकांना हाका मारल्या. आळीतील राही, जनी, बनी या पोरींना बोलावलं. सर्व पोरं जमली. त्यांनी सखोबा म्हणाला, ऐका र पोरांनो, ही म्हणजे आता आपली आहे. हिला जपा, मारू नका, नाहीतर एका एकाला टांगून मारीन. त्यानं म्हणजेच्या मस्तकावरून हात फिरवला, परंतु ज्या ठिकाणी मंजुळा सापडली त्याच ठिकाणी आणि ज्या मस्तकावरून आपण प्रेमळ हात फिरवित आहोत ते मस्तक विळ्यानं तोडून टाकायला आपण तयार होऊ याची त्याला जाणीव नव्हती. त्यानं हळुवारपणे मंजुळीला पोरांच्या घोळक्यात लोटली. पोरं तिला घेऊन खेळायला लागली. खुळवाडीच्या खुळ्यांनी बिन आईबापाची पोरगी दत्तक घेतल्याची नवलपूर्ण बातमी जोशानं गावात पोहोचवली आणि खुळवाडीच्या खुळ्याचं चमत्कारिक वागण्यावर गावभर टवाळी होऊ लागली. त्या दिवसापासून मंजुळा खुळवाडीच्या पोरात खेळू लागली. उपटलेल्या रोपानं पुन्हा मुळी धरावी तदत तिच्या जीवनात मुळी धरली नि तिला जपणारे नात्याचे धागे मायेने सांधले गेले. तिच्या बालपणाला आणि बालमनाला हवी होती ती सर्व नाती तिला मिळाली. ती कुणाला दादा, कुणाला नाना, आक्का,
काकू, ताई, बाई अशा हाका मारू लागली. अंकुराला फुलवणारे हात तिला गोंजारू लागले. मळ्यांची राखण करणाऱ्या नजरा तिची जपणूक करू लागल्या. गळातून वर येताच निर्मळ पाण्यावर कमल फुलावं तशी ती फुलू लागली. मंजुळानं काही खाल्लं का? ती निजली का? तिचे केस विंचारले का? याची जो तो चौकशी करू लागला. खुळवाडीच्या स्त्रियांची प्रेमळ मनं तिच्या भोवती विरट्या घालीत होती. पृथ्वी सूर्याभोवती फिरत होती. मंजुळा घोरामागे फिरत होती. 5 वर्ष गेली. झबलं टाकून परकर पोलक्यातली मंजुळा 15 वर्षाची झाली. गरुडाला पंखाची जेवढी आवश्यकता असते तेवढी तिला पदराची आवश्यकता भासू लागली. एकदा सखोबा खुळा सकाळीच रानात निघाला होता. ते घराची पायरी उतरला आणि पाठीमागून वजाबाई म्हणाली, ऐकलं का? काय सांगा? सखोबा पायरीवर उभा झाला. मंजुळा मोठी झाली. वजाबाई म्हणाली. त्यानं डोळं आकुंचित करून समोर पाहिलं. पुढच्या पांदीनं पोरं रानात निघाली होती. त्यांचा गोंगाट आणि गुरांचं हंबरणं यामुळं पांदं हांदरत होती. सखोबानं हाक मारली, ए पोरांनो, काय गा नाना? एक पोरकेन चाललं. अरे मंजुळा आहे का? मंजुळा पांदीतून वर आली आणि डाव्या करंगळीचं नख दातानं कुरतडीत सखोबाकडं पाहू लागली. सखोबा जवळ गेला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, लेका, तुझी काकू म्हणाली तू मोठी झालीस. मंजुळा लाजली. तिनं मस्तक खाली घातलं. सखोबानं तिची मान वर केली. तिच्या हातात आपला विळा देऊन सांगितलं, मंजुळा, आजपासनं गुळं वळायचं बंद. जा घरात. मंजुळेला घरात घालवून सखोबा सरळ गावात गेला आणि चोळी पातळ घेऊन आला. मंजुळेच्या बरोबरीच्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या. सासऱ्याहून काही जणींचे खुशालीचे सांगावे येऊ लागले. काही जणी मुली येऊन माहेरी आल्या. खिलाजीचं आणि पिलाजीचं लग्न होऊन सखोबाच्या मिशात पांढरे केस दिसू लागले आणि 17 वर्षाची मंजुळा तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी राहिली. ती रूपानं, गुणानं आणि वर्तनानं त्या खुळवाडीला आनंद देत होती. ती मृगाच्या बेंबीतील कस्तुरीप्रमाणे त्या वाडीच्या मनाशी एकरूप झाली होती. परंतु केतकीच्या कणसाचा सुगंध दरवळत दूर जाऊन आसपासचे नाग धुंद व्हावे आणि त्यांनी त्या कणसाच्या रोखानं धाव घ्यावी, तशी कानेगावच्या पहिल्या रांगेतील टग्यांची मनं धुंद होऊन ती मंजुळेकडे धाव घेऊ लागली. त्यात पाटील पुढं होता. कानेगावचा आनंदराव पाटलाची बरोबरी आसपासचा कोणीही पाटील करू शकत नव्हता. पोलीस पाटील, घरंदाज घराणं, डौलदार वागणूक हे सर्व काही त्याचं वेगळं होतं. त्यानं आपल्या लग्नात स्वतःच्या वरातीसाठी सरकशीचा हत्ती भाड्यानं आणून सर्वांना चकित केलं होतं. मात्र वरातीत दिसलेली नवरी पुढे केव्हाच कोणाला दिसली नाही. मी गोशातली पाटलीन हातापायाला कळा लागून आजारी असल्याची बातमी मात्र गावात उठली होती आणि सुतासारखं सरळ आनंदावर एकाएकी मंजुळेसाठी वेडापिसा झालेला पाहून लोक मात्र आश्चर्य व्यक्त करीत होते. क्षुल्लक काटा लागून त्याची एकदम जखम चिघळावी तशी मात्र पाटलाची अवस्था झाली होती. एखादं पीक पाहणीचे दिवस होते आणि सरकारी अधिकारी येऊन आनंदराव खुळ्यांचा तळवट पाहत फिरत होतं. शिवारात पीक रसरसत होती. पोटाऱ्यांतून बाहेर पडलेल्या कणसांनी फुलर धरलं होतं. बांधावर मारवेलीचं गवत लुसलुसत होतं आणि मंजुळा कमरेला पदर बांधून गवत कापत होती. हे सखोबा खुळा कुठं आहे? आनंदरावानं पाठीमागून विचारलं. ती चटकन उठली. तिनं पदर डोकीवर घेतला. आनंदरावाकडे बघितलं आणि क्षणात नजर फिरवून ती म्हणाली, त्या डावंग्यात. तुझं नाव काय? तिला न्याहाळीत पाटील म्हणाला. मंजुळा. तिनं सखोबाच्या दिशेला पाहत उत्तर दिलं. म्हणजे खुळ्यांनी पाळलेली तूच का? आनंदराव रोखून पाहत उद्गारला आणि मंजुळेच्या कपाळावर आठीत तरळू लागले.